नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे. सिडको लॉटरीमध्ये जे 26,000 घरांची जी लॉटरी निघालेली होती, त्याच्यामधील जे अलॉटमेंट लेटर जे सिडको लॉटरी विनर आहेत त्यांना आलेले आहेत. या अलॉटमेंट लेटरमध्ये जे तुम्हाला पेमेंटचे जे इन्स्टॉलमेंट देण्यात आलेले आहेत, बायर कॉन्ट्रिब्युशन 1, 2, 3, 4, 5, 6 आणि याच्यामध्ये जे अदर चार्जेस, जे इन्सिडेंटल चार्जेस, हे सर्व तुम्हाला जे इन्स्टॉलमेंटमध्ये जे अलॉटमेंट लेटरवरती जे पेजवरती जी तुम्हाला माहिती देण्यात आलेली आहे, तुम्हाला आता हे पेमेंट करावं. हे पेमेंट तुम्हाला कसं करावं लागते याची पूर्ण माहिती या व्हिडिओमध्ये कव्हर करण्यात आलेली आहे. चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा आला असाल, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे तुम्हाला असे सिडको लॉटरीचे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जाणार. तुम्ही हा व्हिडिओ पाहिल्यानंतर तुम्हाला दुसरा व्हिडिओ पाहावा लागणार नाही, कारण की या व्हिडिओमध्ये मी पेमेंट कसं करायचं, पेमेंट सक्सेसफुल झाल्यानंतर त्याची चलन जनरेट कसं करायचं, चलन जनरेट ज्यांना इंटरनेट बँकिंग, ऑनलाईन बँकिंग येत नाही त्यांना ऑफलाईनद्वारे चलन जनरेट करून बँकेमध्ये सबमिट करावं लागतं, त्याचे पण पूर्ण प्रोसेस सांगण्यात आलेली आहे. तुम्ही पेमेंट केल्यानंतर पेमेंटची जी रिसिप्ट आहे ती कशी डाउनलोड करायची त्याची पण माहिती मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. तर या व्हिडिओमध्ये जे तुम्हाला वेळोवेळी जे पेमेंट करताना काही प्रॉब्लेम येत असेल तर तुम्ही कमेंट करू शकता, तुम्हाला कमेंटवरती सुद्धा माहिती देण्यात येईल. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. गुगलवरती गेल्यानंतर तुम्हाला सर्च करायचं आहे sidkomaharaष्ट्र.gov.in. हे तुम्ही सर्च केल्यानंतर तुम्हाला जी सिडकोची जी साईट आहे ती ओपन होणार आहे. हे होमपेज ओपन झालेलं आहे. या होमपेजवरती जे ऑप्शन आहेत त्याच्यानंतर बघा आपल्याला एक ऑनलाईन पेमेंटचं ऑप्शन येणार आहे. ऑनलाईन पेमेंटच्या ऑप्शनच्या खाली तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला पणन, गृहसंकुल व दुकान पेमेंट भरणा या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला इथे रेफरन्स नंबर तुम्हाला एंटर करावा लागेल. जो तुम्हाला अलॉटमेंट लेटरवरती जो रेफरन्स नंबर येतो तो रेफरन्स नंबर तुम्हाला इथे एंटर केल्यानंतर तुम्हाला हे पेमेंट ऑप्शन ओपन होणार आहे. या पेमेंट ऑप्शनमध्ये हे बघा, हे मी सर्व पेमेंट ऑप्शन म्हणजे माझं हे पेमेंट आहे मी हे पूर्ण केलेलं आहे, त्यामुळे सर्व अमाऊंट टू पे आहे ते सर्व पेड आलेले आहेत. हे सर्व इन्स्टॉलमेंट तुमचे ओपन होणार आहेत. जे तुम्हाला अलॉटमेंट लेटरमध्ये इन्सिडेंटल चार्जेस, अदर चार्जेस हे सर्व ऑप्शन आलेले आहेत. हे सर्व ऑप्शन इथे ओपन होणार आहेत. त्यानंतर तुम्ही एक इन्स्टॉलमेंट जर ड्यू डेटच्या नंतर जर तुम्ही पेमेंट केलं तर त्या पेमेंटला जे चार्जेस लागतात, DPC डिले पेमेंट चार्जेस, ते सुद्धा इथेच तुम्हाला अपडेट होत असतात. NOCचं पेमेंटसुद्धा तुम्हाला इथंच करायचं आहे. परत तुम्हाला ॲडिशन को-ॲप्लिकंट जे तुम्ही करणार आहात त्याचं पण पेमेंट तुम्हाला इथंच करायचं आहे. इथेच ऑप्शन सर्व ओपन होणार आहेत. तुम्हाला खाली दिसत आहे बघा साईडला ॲडिशनल मॉर्गेज NOC ऑप्शन, हे जे पिवळ्या कलरमध्ये झालेले आहेत तिथे बघा 250 आणि 22 रुपये 50 पैसे GST चार्जेस म्हणजे 295. हे पण तुमचं इथूनच तुमचं जनरेट होणार आहेत आणि इथूनच तुम्हाला पेडच्या ऑप्शनच्या राईट साईडला बॉक्स येणार आहे. तिथून तुम्ही ऑनलाईन नेट बँकिंग, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड चलन जनरेट करून तुम्ही हे पेमेंट करू शकता. असं हे पोर्टलवरती अपडेट झालेलं आहे. आणि हे को-ॲप्लिकंटचे चार्जेस, ॲडिशनल को-ॲप्लिकंट चार्जेस, हे 5,900 रुपयाचं पेमेंट असते. ज्यांना को-ॲप्लिकंट करायचं असलं ते पण पेमेंट तुम्हाला इथेच अपडेट होत असतो. म्हणजे तुम्हाला पेमेंट करायला इथेच यावं लागेल. सर्व पेमेंट तुम्हाला इथूनच करायचे आहे. तुम्ही आता हे माझं पेमेंट शेड्यूल बघितलं. यानंतर आपल्याला जे ऑनलाईन बँकिंग किंवा चलन कसं जनरेट करून पेमेंट करायचं त्याची माहिती पाहणार आहे. तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू. बघा, तुम्ही सिडकोच्या साईडवरती रेफरन्स नंबर टाकल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन ओपन होतात. हे सर्व इन्स्टॉलमेंटचे ऑप्शन ओपन झालेले आहेत, पेड आलेले आहेत, म्हणजे त्यांचे पेमेंट केलेले आहेत. जे तुम्हाला ब्लँक बॉक्स दिसला तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे. क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे ऑप्शन ओपन होणार आहे. प्रोसेसला क्लिक करायचं आहे. प्रोसेसला क्लिक केल्यानंतर तुम्हाला त्या ऑप्शनच्या खाली मोबाईल नंबर आणि ईमेल ID दिसणार आहे, तिथे क्लिक करायचं आहे. तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला प्रोसेसच्या ऑप्शनला क्लिक करायचं आहे, ब्लँक बॉक्सला क्लिक करून. त्यानंतर हे ऑप्शन येणार आहे. त्या ऑप्शनला तुम्हाला क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे तुम्ही पेमेंट करू शकता. नेट बँकिंग, वॉलेट, NEFT, RTGS. ज्यांना क्रेडिट कार्ड, डेबिट कार्डद्वारे पेमेंट करता येते त्यांनी कार्ड नंबर, एक्सपायरी डेट, CVV, कार्ड होल्डर नेम आणि पे नावला क्लिक करायचं आहे. म्हणजे क्रेडिट कार्ड, डेबिटद्वारा तुम्ही हे पेमेंट करू शकता. ज्यांना ऑनलाईन पेमेंट येत नाही त्यांनी NEFT, RTGS हे ऑप्शन 4 नंबरचं खाली देण्यात आलेलं आहे. या ऑप्शनला तुम्ही क्लिक करू शकता. या ऑप्शनला क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे
जे चलन आहेत सिडको लॉटरीमध्ये ते चलन जनरेट होत असते. हे चलन जनरेट झाल्यानंतर तुम्ही तिथे क्लिक करा. त्या ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर RTGS तुम्हाला जे RTGSचे पेमेंटचं ऑप्शन ओपन होणार आहे, शो युअर बँक अकाउंट डिटेल्स. तुम्हाला या पेजला क्लिक करायचं आहे. जे समोर तुम्हाला दिसत आहे शो युअर बँक अकाउंट डिटेल्स. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे अमाऊंट आहे तुमची, जे तुम्हाला अमाऊंट पे करायचे आहेत ते प्लस आणि कन्व्हर्सेशन चार्जेस खाली पे युझिंग NEFT RTGS टू कम्प्लीट ट्रान्झॅक्शन असं तुम्हाला ओपन होणार आहे. त्यानंतर तुम्ही तिथे क्लिक केल्यानंतर तुम्हाला हे चलन जनरेट होणार आहे. या चलन जनरेटची जी वेळ आहे म्हणजे तुम्हाला फक्त हे 24 तासांसाठी चलन जनरेट होणार आहेत आणि ज्या दिवशी तुम्ही हे चलन जनरेट करणार आहात त्याची मुदत ही त्याच दिवसापुरती असणार आहे. म्हणजे 24 तासांपुरतीच आपल्याला हे चलन जनरेट करावं लागते. तुम्हाला हे चलन जनरेट झाल्यानंतर त्याच्यानंतर तुम्हाला हे चलनची प्रिंट काढावी लागते. या चलनची प्रिंट काढण्यासाठी तुम्हाला माऊसने राईट क्लिक करायचं आणि त्याला तुम्हाला प्रिंटचं ऑप्शन येणार आहे. आणि याचं तुम्हाला प्रिंट काढायची आहे आणि हे तुम्हाला बँकेमध्ये सबमिट करायचं आहे. तर आपण हे चलन जनरेट करणं ऑनलाईन नेट बँकिंग हे बघितलेलं आहे. आता आपण हे पेमेंट झाल्यानंतर आपल्याकडे एक रिसिप्ट असावी की जेणेकरून आपण सिडकोला पेमेंट केलेलं आहे याची एक रिसिप्ट पण आपण जनरेट करू शकतो. तर रिसिप्ट कशी जनरेट करतात त्याची पण माहिती पाहणार आहोत. तर चला आपण ते आता रिसिप्ट कशी डाउनलोड करायची ते पाहणार आहोत. सिडकोच्या साईडवरती तुम्ही रेफरन्स नंबर एंटर केल्यानंतर हे तुमचे इन्स्टॉलमेंट ओपन होणार आहे. हे इन्स्टॉलमेंट ओपन झाल्यानंतर इथे जे तुम्हाला जे राईट साईडला जे ऑप्शन आहे अमाऊंट टू पे आणि पेमेंट हिस्ट्री, हे जे तुम्ही सर्व इन्स्टॉलमेंट पेमेंट केलेले आहेत, जे पेमेंटचे जिथे पेड आलेले आहेत म्हणजे ते तुम्ही इन्स्टॉलमेंट तुम्ही पेमेंट केलेलं आहे आणि त्याच्या साईडला जे क्लिक हिअर नावाचं ऑप्शन आहे तिथे क्लिक करा. इथे तुम्हाला बघा शेवटच्या ऑप्शनला रिसिप्ट नंबर, हा जो रिसिप्ट नंबर आहे हा रिसिप्ट नंबर तुम्हाला एक कॉपी करायचा आहे किंवा तुम्ही नोट डाऊन करायचा आहे आणि ज्या वर्षी तुम्ही पेमेंट केलेला आहे तुम्हाला तो वर्ष दाखवतात शेवटी, ते तुम्हाला पुढे एंटर करावं लागेल. हा तुम्ही कॉपी केल्यानंतर बघा तुम्हाला सर्वात वरती ग्रीन कलरमध्ये क्लिक हिअर टू डाउनलोड रिसिप्ट या ऑप्शनला तुम्हाला क्लिक करायचं आहे. इथे तुम्ही क्लिक केल्यानंतर जो तुम्ही कॉपी केलेला नंबर आहे जो नोट डाऊन करण्यासाठी मी सांगितलेला तो तुम्हाला इथे पेस्ट करायचा आहे आणि तुम्ही फायनान्शियल इयर म्हणजे ज्या वर्षी तुम्ही पेमेंट केलेलं आहे ते वर्ष एंटर करायचं आहे. माझं 2022 आहे त्यामुळे मी 2022 एंटर केलेलं आहे आणि साईडला डाउनलोड पेमेंट रिसिप्ट या ऑप्शनला क्लिक करायचं आहे. हे ऑप्शनला तुम्ही क्लिक केल्यानंतर तुमचं जे तुम्ही पेमेंट केलेलं आहे त्या पेमेंटची जी रिसिप्ट आहे ते डाउनलोड होणार आहे. याच्यामध्ये तुमचं नाव, तुमचं हे सर्व माहिती इथे ओपन होणार आहे. तर असा हा सिडको लॉटरीमध्ये जो पेमेंटचा जो रिसिप्ट आहे, जे आपल्याला पेमेंट सिडकोला पोचले की नाही पोचला, आपल्याकडे एक जे प्रूफ म्हणून आहे ज्या तारखेला केलेलं आहे त्या तारीखसुद्धा इथे देण्यात येते. तर असा हा सिडको लॉटरीमध्ये जे पेमेंट शेड्यूल आहे, पेमेंट शेड्यूल आल्यानंतर आपल्याला ऑनलाईन पेमेंट कसं करायचं आहे याची माहिती आपण पाहणार आहोत. ज्यांना ऑनलाईन येत नाही ते चलन जनरेट करून सुद्धा पेमेंट करू शकतात. तर असं हे या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत विश्रांती घेतो. धन्यवाद.